पुण्यात गेल्या 4 ते 5 दिवसापासून पावसाने उघडीप दिल्यानंतर खरं तर आज मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो की गेल्या 2 दिवसापासून मोठ्या प्रमाणात पुण्यात मुसळधार पाऊस होत आहे। अगदी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याचं देखील चित्र पाहावयास मिळत आहे। वाहतूक कोंडी देखील निर्माण होताना दिसत आहे। गेल्या 1 तासापासून अगदी जोरदार मुसळधार पाऊस पुण्यात बरसताना दिसतो। एकंदरीतच यामुळे जी नागरिकांना अनेक समस्यांना आहे ते सामोरे जावे लागत आहे। हवामान खात्याने देखील 25 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता सांगितलेली आहे। एकंदरीतच काही दिवसापूर्वी गेल्या पावसामध्ये अनेक धरणे भरली होती, परंतु या 4 ते 5 दिवसात राहिलेली अनेक धरणे भरतील असा देखील हवामान खात्याचा अंदाज आहे। मात्र पुण्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाने रिमझिम पावसाची सुरुवात झाली होती। मात्र गेल्या 1 तासापासून पुण्यात सद्यस्थितीत मुसळधार पाऊस पडत आहे आणि नागरिक आहेत यांना वाहतूक कोंडीचा असेल किंवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठत आहे याचा सामना करावा लागत आहे। एकंदरीतच गेल्या 1 तासापासून पुण्यात पाऊस पडताना पाहावयास मिळत आहे। कॅमेरामॅन संतोष मी दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।